नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण जीडीपी म्हणजे काय ते बघणार आहोत. आता बघा, जीडीपीचं एक साधं शॉर्टकट किंवा शॉर्ट फॉर्म जे आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. आता ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट किंवा जीडीपी हा शब्द आपण बऱ्याचदा न्यूज चॅनल किंवा न्यूजपेपरमध्ये किंवा जे लोक डिस्कस करताना दिसतात, किंवा आपण आपल्याला बऱ्याचदा काय होतं की तो अर्थच समजत नाही की जीडीपी नेमकं म्हणायचं कशाला. तर आपण इथं सोप्या भाषेत जीडीपी म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता बघा, मी लिहिले इथं की जीडीपी म्हणजे एक देश एका वर्षात किती आर्थिक काम, आता आर्थिक कामामध्ये काय, गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे वस्तू आणि सेवा करतो, त्याची एकूण मॉनिटरी व्हॅल्यू किंवा पैशातील किंमत म्हणजे जीडीपी. म्हणजे एक देश आहे, समजा फॉर एक्झाम्पल भारत आपण कन्सिडर केलं, की भारत एका आर्थिक वर्षात किती वस्तू व सेवाची उत्पादन करतो, त्याची एकूण पैशातील व्हॅल्यू किंवा मॉनिटरी व्हॅल्यू म्हणजे जीडीपी. आता अगदी सोप्या शब्दात बघा, इथं काय सांगितलं, देशात बनणाऱ्या वस्तू म्हणजे गुड्स काय काय असू शकतात, भाजी, कपडे, मोबाईल, गाडी किंवा इतर वस्तू, आणि दिल्या जाणाऱ्या सेवा म्हणजे काय असू शकते, तिथं शिक्षण असेल, डॉक्टरने दिलेली सेवा, बस, बँक, इंटरनेट सेवा झाल्या, तर यांची सगळ्यांची एकूण पैशातील किंमत म्हणजे जीडी. म्हणजे एक देश आहे, तो एका वर्षात किती रुपयाच्या वस्तू व सेवा यांचं उत्पादन करतो, ती पैशातील किंमत म्हणजे जीडीपी. आता बघा, बरेचदा आपण न्यूजपेपरमध्ये किंवा न्यूज चॅनलमध्ये की जीडीपी 10% वाढला, 20% वाढला, 15% वाढला, असं ऐकतो. पण आपल्याला ते समजत नाही नेमकं जीडीपी वाढ म्हणजे काय झाली. आता बघा, मी साधं लिहिलं होतं की जीडीपी वाढ, गेल्या वर्षात देशाने 100 रुपयाचं उत्पादन, मग उत्पादनामध्ये काय आलं, वस्तू व सेवा केल्या, या वर्षी 120 रुपयाचं उत्पादन केलं. म्हणजे वाढ किती झाली, मागच्या वर्षी 100 रुपयाची केली, गुड्स अँड सर्व्हिसेस तयार केलं. यावर्षी गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे वस्तू व सेवा यांचं 120 रुपयाचं उत्पादन केलं. म्हणजे किती रुपयाची वाढ झाली, गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 रुपयाची वाढ झाली. म्हणजेच काय, तर यावर्षी जीडीपी हा 20%नी वाढलेला आहे. आता जीडीपी वाढला, थोडस मी याला क्लिअर करतो. हा, आता आपल्याला कळलं होतं की जीडीपी 20% वाढला. आता जीडीपी वाढला असेल तर काय समजायचं, बाबा जीडीपीत वाढ झालेली आहे म्हणजे हे पॉझिटिव्ह गोष्टी असतात. तर जीडीपी वाढ झाली म्हणजे नेमकं काय समजायचं, जीडीपी वाढ झाली म्हणजे त्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे, नंतर लोक जास्त कमावतात, रोजगाराच्या संधी जास्त असतात. आता बघा की हे डबल झालं, इथं जीडीपी हे क्वांटिटेटिव्ह आहे. आता क्वांटिटेटिव्ह आहे म्हणजे नेमकं काय, जीडीपी हे क्वालिटेटिव्ह नाही, हे लक्षात घ्या. जीडीपी हे क्वांटिटेटिव्ह आहे. आता बघा, आपण लिहिलं की जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे देशाच्या आर्थिक उत्पादनाचं क्वांटिटेटिव्ह मोजमाप होय. यामध्ये देशात निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवांची एकूण आर्थिक किंवा पैशातील किंमत दर्शवली जाते. मात्र जीडीपी, हा इथं बघा, मात्र जीडीपी हा एक मर्यादित निर्देशक मानला जातो. आता मर्यादित निर्देशक का मानला जातो, कारण तो लोककल्याणाशी संबंधित गुणात्मक बाबी जे क्वालिटेटिव्ह गोष्टी असतात, जसे की इन्कम डिस्पॅरिटी म्हणजे आर्थिक विषमता किंवा उत्पन्नातील विषमता, पर्यावरणाची गुणवत्ता किंवा बाजाराबाहेरील मार्केट कामकाज याचा विचार करत नाही. आता आपण बघितलं की जीडीपी फक्त काय करते की वस्तू आणि सेवाचं त्या वर्षातील वस्तू आणि सेवाची किंमत म्हणजे जीडीपी बघितलं आपण फक्त त्यातली वस्तू आणि सेवा, पण त्याच्यामध्ये कुठेही पर्यावरण असेल, इन्कम डिस्पॅरिटी असेल किंवा बाजाराबाहेरील किंवा नॉन मार्केट कामकाज याचा विचार होत नाही. आता नॉन मार्केट कामकाज म्हणजे काय, आपण जे आपली आई मुलासाठी जे काही कष्ट करते त्याचं काउंटिंग इथं होत नाही, किंवा आपण स्वतः घरातले कामं बऱ्याचदा करतो तर त्याचं काउंटिंग होत नाही, अशा गोष्टीत काउंट होत नाही. त्याच्यामुळे आपण त्याला क्वांटिटेटिव्ह म्हटलेलं आहे, क्वालिटेटिव्ह म्हटलेलं नाही. होप करतो की मी जे छोट्या सेशनमध्ये समजायचा प्रयत्न केला, काही गोष्टी समजल्या असतील. जर समजल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.